तर आज ताई माझ्या आधी किचनमध्ये आलेल्या होत्या. त्यांची चाललेली होती व्हेज कटलेट्स बनवायची तयारी. सगळ्या व्हेजिटेबल्स त्यांनी घेतलेल्या होत्या आणि भाजीसाठी बटाटे देखील त्याच्यामध्ये शिजवून घेत होत्या. त्यानंतर मी इथं माझ्यासाठी गरम पाणी केलं आणि मस्त सगळ्यात आधी गरम पाणी घेतलं. त्यानंतर घेतली सकाळची क्लिनिंग करायला. सगळ्यात आधी मस्त असा कचरा काढून घेतला. त्यानंतर इथे ताईंची सगळी तयारी करून झालेली होती. बीटरूट आणि बटाटे छान असे शिजवून घेतलेले होते आणि गाजर देखील, कांदा आणि सिमला मिरची बारीक चॉप करून घातलेला होता. तोपर्यंत इथे नीलची आंघोळ झालेली होती आणि आमच्या अन्वे मॅडम देखील सकाळी सकाळी उठून बसलेल्या होत्या. आणि बटाट्याच्या भाजीचा कलर वेगळा दिसतोय कारण बटाटे बीटरूट सोबत शिजलेले होते, त्यामुळं बीटाचा कलर याला लागलेला होता, पण छान कलर दिसत होता. तर कृष्णाला आंघोळ वगैरे घातली, तिला तयार केलं आणि म्हटलं चला आपण बाहेर उन्हामध्ये बसून पोळ्या घालूयात. तर तिथला बाहेर बसून मी पोळ्या घालत होते कारण थंडी प्रचंड पडलेली आहे. कोवळ्या उन्हात जरा बरं वाटतं. त्यानंतर मुलं वगैरे स्कूलला गेली आणि इथं आमच्या बिटाच्या टिक्क्या देखील रेडी झालेल्या होत्या. खूप जास्त हेल्दी आणि टेस्टी देखील आहेत. तर म्हटलं चला आपण देखील मस्त गरमागरम नाश्ता करून घेऊया. त्याच्यासोबत बनवलेली होती कोथिंबिरीची चटणी. मस्त अशा टिक्क्या एन्जॉय केल्या. या तुम्ही चपाती सोबत देखील खाऊ शकता. खूप छान कॉम्बिनेशन आहे चपाती आणि या टिक्कींचं, आणि असंच देखील खाऊ शकता. तर आम्ही तर मस्त चपाती, टिक्की आणि चटणी एन्जॉय केली. त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये मी कोशिंबीर बनवत होते. बरेच दिवस झालं बनवलेली नव्हती आणि आता फ्रेश काकड्या आणि गाजरं मार्केटमध्ये अवेलेबल झालेत. म्हटलं चला बनवून घेऊयात. तर सगळ्यात आधी काकडी किसून घेतली आणि गाजर देखील. त्यानंतर कांदा चॉप करून घेतला, टमाटे चॉप करून घेतले आणि याच्यामध्ये दही आणि मीठ ॲड केलं. तर छान असं याला मिक्स करून घेतलं आणि जेवणासोबत सर्व केलं. मस्त असं दुपारचं हलकं फुलकं जेवण करून घेतलं. तर असा होता आपला छोटासा मिनी व्लॉग. चलो बाय.